types of covalent bond. So which are different types of covalent bond? Now we are going to see. See, the very first type of covalent bond is sigma bond. Sigma bond पहिला टाइप आहे कोवॅलंट बॉन्डचा सिग्मा बॉन्ड. Okay, now see how the sigma bond is formed. We are going to see the covalent bond, this sigma covalent bond, which is formed by the linear or coaxial overlap of two half-filled orbital. See, हा sigma bond कसा तयार होतो पहा. It is formed by linear or coaxial overlap of half-filled orbital. Half-filled atomic orbital of two bonding atoms. ओके, आतापर्यंत आपल्याला फक्त दोन टाईपचे बॉन्ड माहिती होते, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. मग आता सिग्मा बॉन्ड तयार कसा होतो ते आपण शिकतोय आज. सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो पहा. सिग्मा बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द लिनियर और कोएक्सियल ओव्हरलॅप ऑफ, लिनियर किंवा कोएक्सियल ओव्हरलॅप ज्यावेळेस होते, कुणाची ओव्हरलॅप होणार आहे ती हाफ फिल्ड अटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅप होणार आहे. फुल फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप करत नाहीत. हे आपण VBTच्या पॉस्ट्युलेटमध्ये पाहिलं होतं. कोणते ऑर्बिटल ओव्हरलॅप करतील की जे हाफ फिल्ड असतील, ज्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल ते फक्त काय करतील, ओव्हरलॅप करतील. नाव सी, मग आता सिग्मा बॉन्ड तयार कसा होतो. सिग्मा बॉन्ड विच कॅन बी फॉर्म्ड बाय, इट इज फॉर्म बाय 3 वेज. 3 वेने हा सिग्मा बॉन्ड तयार होतो. सी, इट इज फॉर्म्ड बाय, फर्स्ट वे आहे SS ओव्हरलॅप, सेकंड वे आहे SP ओव्हरलॅप आणि थर्ड वे आहे PP ॲक्सियल ओव्हरलॅप. ओके, नाव सी, सिग्मा बॉन्ड कसा तयार झालाय, ह्या 3 वेने तयार होऊ शकतो. SS ओव्हरलॅप, SP ओव्हरलॅप आणि PPची ॲक्सियल ओव्हरलॅप. पण आता ह्याच्यासाठी तुम्हाला अगोदर S आणि P काय आहे ते माहिती पाहिजे. सो वी आर गोइंग टू सी अबाउट S and P. स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये तुम्ही पाहिलं असेल की 4 टाईपचे ऑर्बिटल असतात. कुठले 4 टाईपचे ऑर्बिटल असतात, S P D आणि F. ओके, जसे 4 ब्लॉक्स आहेत S P D F, तसे हे 4 टाईपचे ऑर्बिटल असतात S P D F. मग हा जो S ऑर्बिटल आहे, ह्या S ऑर्बिटलचा शेप कसा असतो सांगा बरं मला. व्हॉट इज द शेप ऑफ S ऑर्बिटल. आपण एक मध्ये थोडासा वेगळा पॉईंट घेऊया, देन वी अगेन गो फॉर दिस पॉईंट, शेप ऑफ ऑर्बिटल्स. हां, मला सांगा S ऑर्बिटलचा शेप कसा असतो. झालंय तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टरमध्ये झालेला पॉईंट आहे. येस, स्पेरिकल. व्हेरी गुड. S ऑर्बिटलचा शेप हा स्पेरिकल शेप असतो. ओके, S ऑर्बिटल असा असतो, स्पेरिकल शेप. त्याच्यानंतर P ऑर्बिटलचा शेप कसा असतो. व्हॉट इज द P ऑर्बिटल शेप. काल मी तुम्हाला शेप्स शिकवले होते का. जस्ट वी ओपन द लास्ट PDF. आय थिंक सो मी काल तुम्हाला शेप्स घेतले होते. येस, काल घेतले मी शेप्स. स्टील यू आर नॉट आन्सरिंग. सी, S ऑर्बिटलचा शेप हा कसा आहे, स्पेरिकल आहे. P ऑर्बिटलचा शेप डम्बेल शेप आहे. D ऑर्बिटलचा शेप डबल डम्बेल आणि F ऑर्बिटल हा डिफ्यूज्ड ऑर्बिटल आहे.
काल झाला होता हा पॉईंट आपला, बरोबर. ठीक आहे, ओके. नाव सी वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट पॉईंट. So the first overlap we started, that is SS overlap. पहिला टाईपचे ओव्हरलॅप स्टार्ट करूयात. SS ओव्हरलॅप. SS ओव्हरलॅपने कसा सिग्मा बॉन्ड बनतो ते आपण आता पाहणार आहोत. हाऊ द सिग्मा बॉन्ड इज फॉर्म्ड थ्रू द SS ओव्हरलॅप. ओके, सी the overlap between two half-filled s orbital of two different atoms having the unpaired electron is called as SS overlap. This overlap between two half-filled s orbital of two different atoms having unpaired electron with the opposite spin. unpaired electronचा spin ऑर्बिट कसा असावा, अपोजिट असावा, with opposite spin. This is called as SS overlap. SS overlap समजावून घ्या. पहा पॉईंट काय लिहिले आपण. SS ओव्हरलॅप म्हणजे काय, ज्यावेळी दोन हाफ फिल्ड ऑर्बिटल की ज्यांच्याकडे S ऑर्बिटल आहे आणि इलेक्ट्रॉन्स कसे त्यांचे अपोजिटली स्पिन आहेत, हे एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होतील त्यावेळेस ते SS सिग्मा बॉन्ड बनवतात. ओके, आता एक्झाम्पल घेऊन आपण समजावून घेऊया. हे एक्झाम्पल घेतल्यावर परत एकदा मी तुम्हाला डेफिनेशन समजावून सांगेल. पहा, सी फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, एक्झाम्पल. For example, formation of H2 molecule. Formation of H2 molecule. आता पहा, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर फॉर हायड्रोजन? 1. आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s1. व्हेरी गुड. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज 1s1. ठीक आहे, ओके. नाव सी, ज्यावेळी ह्या टाईपचे दोन हायड्रोजन एकमेकांमध्ये ॲड होतील, कन्सिडर हा पहिला हायड्रोजन आहे. दिस इज अ वन हायड्रोजन ॲटम की ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 1s1. नाव एसचा शेप स्पेरिकल असतो म्हणून मी ते स्पेरिकल शेप काढला आहे, बरोबर. हा दुसरा हायड्रोजन ॲटम की ज्याच्याकडे देखील एक इलेक्ट्रॉन आहे अनपेअर, हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन, 1s1. हे दोघं ज्यावेळेस एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होतील त्यावेळेस ते असे ओव्हरलॅप होतात. हा पहिली शेल, दिस वन इज अ सेकंड ऑर्बिटल. These are the two electrons with the opposite spin. हे जे दोन इलेक्ट्रॉन होते ना इथले, हे अपोजिटली स्पिन होऊन काय झालं, एकमेकांच्या जवळ ज्यावेळेस येतात ते अपोजिट स्पिन होतात. इथे स्पिन असा आहे, पण वेन दे गेट ओव्हरलॅप, ज्यावेळेस ते ओव्हरलॅप होतील त्यावेळेस त्यांचा स्पिन ह्या टाईपचा होऊन जातो, अपोजिट स्पिन होतो. आता पहा, हा एक S ऑर्बिटल आहे. दिस इज वन S ऑर्बिटल, दिस इज ऑल्सो वन S ऑर्बिटल. म्हणजे ओव्हरलॅप कोणती झाली, SS ओव्हरलॅप झाली. आणि बॉन्ड कोणता बनला, HH सिंगल सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड बनला. आले का लक्षात. सो दिस इज SS ओव्हरलॅप विथ सिंगल सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड इन अ S2 मॉलिक्यूल. हा S2 मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये आपण SS ओव्हरलॅप बनवली. सो
see this H2 molecule, this hydrogen has 1s1 electronic configuration. It overlap with other hydrogen and form H2 molecule with SS overlap. ह्या SS ओव्हरलॅपने तिथे काय तयार झाला, H2 मॉलिक्यूल तयार झाला. and this H2 molecule, that is hydrogen and hydrogen molecule, this bond is nothing but it is sigma covalent bond. हा तयार झाला इथे सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. मग कोणत्या ओव्हरलॅप थ्रू आपण सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड बनवला, थ्रू SS overlap. Through the SS overlap you can form sigma covalent bond. SS overlap लक्षात आली आहे का? S orbital 1s1 1s1. S orbital चा shape spherical, so we get this kind of SS overlap. Okay, so all of you get it about this SS overlap? Yes ma'am. Yes ma'am. Okay, ठीक है. Now we are going to see about next overlap, that is SP overlap. Second overlap is SP overlap. आता तुम्हाला S ऑर्बिटलचा शेप देखील माहिती आहे आणि P ऑर्बिटलचा शेप देखील माहिती आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी व्हॉट इज SP ओव्हरलॅप. SP ओव्हरलॅप म्हणजे काय? सी द ओव्हरलॅप बिटवीन one half filled S orbital and one half filled P orbital. Of other atom having unpaired electron with opposite spin. Okay, so it is called as SP overlap. ह्याला म्हटलं आपण SP ओव्हरलॅप. ठीक आहे, एकदा वाचून घ्या. SP ओव्हरलॅप म्हणजे काय? द ओव्हरलॅप बिटवीन वन हाफ फील्ड S ऑर्बिटल अँड वन हाफ फील्ड P ऑर्बिटल. अशा ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅप की ज्यांच्यामध्ये एक हाफ फील्ड S ऑर्बिटल असेल आणि दुसरा हाफ फील्ड P ऑर्बिटल प्रेझेंट असेल. अँड अदर ॲटम दे हॅव्हिंग द अनपेड इलेक्ट्रॉन विथ द अपोजिट स्पिन. त्यांच्यामध्ये स्पिन ऑलवेज कसा पाहिजे? अपोजिट. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू सी वन एक्झाम्पल. Formation of HF molecule. जर एक्झाम्पल पाहतोय आपण फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल. आता अगोदर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स लिहून घेऊयात दोघांचे, हायड्रोजन आणि फ्लोरीनचे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज that is 1s1 because hydrogen has a 1 electron only, and that of fluorine has a 9 electron, so its electronic configuration is, yes, काय असेल बरं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फ्लोरीनचं?
1s2, 2s2, 2p5. Yes, very good. It is 1s2, 2s2, 2p5. Okay, 1s2, 2s2, 2p5. Now if you are going to draw the orbital notation diagram, इथे एक अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. इथे जर गेलो आपण, this s orbital is fulfilled, this s orbital is also fulfilled, while this p orbital कडे 3 सबशेल असतात, 1, 2, 3, 4 and 5. So how many unpaired electrons are present with this p orbital? Only one unpaired electron. ठीक है. Now see, there is a overlap between this one s orbital and one p orbital. p orbital मधला हा जर 2pz orbital आहे ना, ह्याच्यामध्ये overlap होईल. So the overlap between this 1s orbital and one 2pz orbital. आता हे 2pz म्हणजे कसं पहा, हा असतो px, py आणि pz. सो ह्याला म्हणतो आपण 2pz ऑर्बिटल. हा 2pz ऑर्बिटल हे 1s ऑर्बिटल हे एकमेकांशी ओव्हरलॅप होतील आणि हे काय बनवतील, sp ओव्हरलॅप बनवतील. ते कसे ओव्हरलॅप होतात ते डायग्राम थ्रू पाहूयात पहा. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम. हा s ऑर्बिटल आहे हायड्रोजनचा. दिस इज अ s ऑर्बिटल ऑफ द हायड्रोजन ॲटम. त्याच्याकडे आहे एक अनपेअर इलेक्ट्रॉन. दिस इज अ हायड्रोजन ॲटम विच हॅविंग 1s 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. प्लस फ्लोरीनचा p ऑर्बिटल आपण ड्रॉ करूयात. सो सी, p ऑर्बिटल हा डंबेल शेप्ड असतो. त्याच्याकडे 3 डायरेक्शन आहे, px, py आणि pz. सो वी आर गोइंग टू ड्रॉ दिस. ओके. तर ह्याच्यामधला हा जो डायरेक्शन आहे दॅट इज कन्सिडर इट इज अ py, दिस वन इज अ px आणि दिस वन इज अ pz. हा जो pz आहे इथला ऑर्बिटल हा काय होईल, इथे ओव्हरलॅप होईल. pz मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, py मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे पहा 2 इलेक्ट्रॉन, px मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि pz मध्ये फक्त एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ओके, दिस इज अ वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन pz. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनला मी हायलाइट करते पहा. दिस इज वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दिस इज अ वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इट इज प्रेझेंट इन pz ऑफ द फ्लोरीन. Okay, this is a fluorine atom, that is 2pz1. 2pz1 हे 2pz1 हा 2pz1. when they get overlap with one another, आता ह्यांची ओव्हरलॅपिंग दाखवूयात. this is your hydrogen atom. now this is the overlapping of this p orbital. ओके. सो इथे जी ओव्हरलॅपिंग झाली, इथे जो बॉन्ड बनला, हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ह्यांनी इथे एक सिग्मा बॉन्ड बनवला. ओके, इथे ओव्हरलॅप झाले ते आणि यांनी एक सिग्मा बॉन्ड बनवला इथे. that is first electron and this one is second electron. They get oppositely spin together and they can form this kind of sigma bond, and this sigma bond is known as, हा आहे s orbital, हा आहे p orbital. सो हा सिग्मा बॉन्ड तयार झाला, दॅट इज sp ओव्हरलॅप. हा ऑर्बिटल होता हायड्रोजनचा ऑर्बिटल and this one is a fluorine orbital. so bond तयार झाला HF bond with the sp overlap. HF bond is formed through the sp overlap. So we can write, see, this half filled 1s orbital half filled 1s orbital
overlap with half filled 2pz orbital of fluorine atom and form HF molecule with sp overlap. ओके, sp overlap लक्षात आली आहे. See, the point is important. Can you get about the SS overlap as well as SP overlap? Okay. Yes, ma'am. ठीक है. Yes, ma'am. Okay, very good. Now see, next point we are going to start, that is PP overlap. आता PP overlap दोन प्रकारे होते. PP overlap ज्यावेळेस ॲक्झिली होते त्यावेळेस सिग्मा बॉन्ड तयार होतो आणि ज्यावेळेस PP overlap लॅटरली होते त्यावेळेस पाय बॉन्ड तयार होतो. तर आपण अगोदर सिग्मा बॉन्डचेच टाईप पाहतोय. तर सिग्मा बॉन्डची PP overlap पाहूयात पहा. सो वी आर गोइंग टू सी अबाउट द सिग्मा बॉन्ड PP overlap. इथे पावरती आपण 3 टाइप्स लिहिले होते. सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो, SS overlap, SP overlap and third one PP axial overlap. So we are going to see about the PP axial overlap. This is formation of SP overlap. Third point, PP axial or coaxial overlap. PP ची ॲक्झियल किंवा कोॲक्झियल ओव्हरलॅप कशी होते ते पाहूयात पहा. सी, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी अबाउट व्हॉट इज PP ओव्हरलॅप. जसं आत्ता तुम्ही वरती पाहिलं SS ओव्हरलॅप म्हणजे काय किंवा SP ओव्हरलॅप म्हणजे काय. सिमिलरली when two half filled p orbital of two different atoms, okay, see, when two half filled orbital of two different atoms containing unpaired electron with opposite spin called as PP ओव्हरलॅप. ज्यावेळी दोन p ऑर्बिटल एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतील पण ते p ऑर्बिटल वेगळ्या ॲटम्सचे पाहिजे तर काय होईल, त्यांच्यामध्ये अपोजिट स्पिन आणि अनपेड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील तर PP ओव्हरलॅप थ्रू PP ॲक्झियल ओव्हरलॅप बॉन्ड बनेल. ओके, सो वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ F2 मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ F2Cl2 आपण घेऊ शकतो. फॉर्मेशन ऑफ F2 मॉलिक्यूल. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन. See, this is a fluorine atom. It has 9 electron. So its electron configuration 1s2, 2s2, 2p5. See, this is 1s2, 2s2, p कडे 3 सब ऑर्बिटल असतात, 2p5. इलेक्ट्रॉन फिलिंग ह्या वे मध्ये होते 1 2 3. One,
2, 3, 4 and 5. So how many unpaired electrons are present with the fluorine? Only 1. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे फ्लोरीनकडे? एवढा एकच अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, बाकीचे सगळे पॅड आहे. बरोबर. मग हा फ्लोरीन, पहिला फ्लोरीन, इथे आपल्याला F2 मॉलिक्यूल बनवायचा आहे पहा. सो एक फ्लोरीन दुसऱ्या फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होईल. इफ यू कन्सिडर दिस इज अ F1 अँड इफ अनादर वन इज अ F2, तर F2 कडे पण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल, लाईक दिस 1s2 2s2 2p5, त्याच्याकडे पण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल. मग हे दोघं एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होऊन काय बनवतील? PP ओव्हरलॅप बनवतील. दिस इज 1s2, दिस इज 2s2. ह्या सेकंड फ्लोरीनची फिगर काढायची देखील गरज नाही आहे. इफ यू हॅव दिस काइंड ऑफ इमॅजिनेशन पॉवर. 1 2 3 4 and 5. हा एक अनपेअर इलेक्ट्रॉन. आता हे दोन्ही अनपेअर इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये येतील आणि बॉन्ड बनवतील, राईट. तर त्याला म्हणणार आहे आपण PP ओव्हरलॅप. करूयात बॉन्डिंग. 4th. आता हे दोन्ही पण p ऑर्बिटल आहे. इथून मागे आपल्याकडे s ऑर्बिटल येत होता, पण दोघेही p ऑर्बिटल्स आहेत. सो वी आर गोइंग टू टेक दिस p ऑर्बिटल. शेप ऑफ p ऑर्बिटल इज डम्बेल शेप्ड. ठीक है. दिस इज डायरेक्शन y, x डायरेक्शन. दिस वन इज द z डायरेक्शन. प्लस हा पहिला फ्लोरीन ॲटम झाला, F1 फ्लोरीन ॲटमचा 2pz ऑर्बिटल फ्लोरीन ॲटम, प्लस अनदर फ्लोरीन ॲटम वी आर गोइंग टू ड्रॉ. 1 second lobe and this is the third lobe. ठीक है. Now see, this is y axis, हा इकडे आहे x axis and this one is a z axis. z axisच ओव्हरलॅप होणार आहे, बरोबर, कारण का z मध्येच एक अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. पहा ह्यावरच्या पहिल्या फ्लोरीनमधल्या z मध्ये असणारा हा एक अनपेड इलेक्ट्रॉन, दुसऱ्या फ्लोरीनच्या z मध्ये असणारा हा एक अनपेड इलेक्ट्रॉन. आता हे दोघं एकमेकांशी ज्यावेळेस पेअरिंग करतील त्यावेळेस बॉन्डिंग कसं बनेल? इथे जागा पुरणार नाही आहे म्हणून मी फक्त खालच्या साईडला घेते पॉईंट. ओके. ओव्हरलॅप कशी होते ते खाली पाहूयात. पहा. सो दे ओव्हरलॅप अँड दे कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ बॉन्डिंग. ओके. सो हिअर इज अ दिस 2 इलेक्ट्रॉन. हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे असतील पहा, जे आत्ता वरती ओव्हरलॅपिंग झाली ना, ते 2 इलेक्ट्रॉन्स. हां, मग हा कोणता ऑर्बिटल आहे? दिस ऑर्बिटल इज p ऑर्बिटल. दिस ऑर्बिटल इज ऑल्सो p ऑर्बिटल. सो देर इज अ PP ओव्हरलॅप. मॉलिक्यूल कुठला होता? फ्लोरीन. फ्लोरीन इज बाउंडेड विथ फ्लोरीन, सो मॉलिक्यूल इज F2 मॉलिक्यूल. मॉलिक्यूल तयार झाला F2 मॉलिक्यूल विथ द PP ओव्हरलॅप. ठीक आहे. नाव सी, half-filled 2pz orbital of half-filled 2pz orbital of one fluorine atom overlap with half-filled 2pz orbital
other fluorine atom. Axially and form F2 molecule with PP overlap. Okay, F2 molecule कसा तयार झालाय through this PP overlap. This F2 molecule is formed आणि it form axially. हे स्पेशली लक्षात ठेवायचं आपल्याला. इट कॅन फॉर्म ॲक्झियली. ॲक्झियली म्हणजे काय, इथे जर तुम्ही पाहिलं ह्यांनी बॉन्डिंग कसं बनवलं आहे, ॲक्सिस थ्रू बॉन्डिंग बनवलं आहे. ओके, झेड ॲक्सिस इज बाउंडेड विथ दिस झेड ॲक्सिस. ॲक्सिस थ्रू बॉन्डिंग बनवून हे इथे पी पी बॉन्ड तयार केलं त्यांनी. सो इट इज कॉल्ड एज ॲक्झियल ओव्हरलॅप अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ F2 मॉलिक्यूल. सो these are the different points. That is sigma bond. How the sigma bond is formed. The sigma bond कसा तयार होतो लक्षात आले का, थ्रू द 3 डिफरंट टाइप्स SS, SP अँड PP ओव्हरलॅप. ह्याच्यामधली कोणती ओव्हरलॅप नसेल समजली तर तुम्ही विचारू शकता परत. येस, इज देअर एनी डाऊट इन दिस? No, ma'am. ओके, बाकीच्यांना? No, ma'am. ठीक आहे. ओके, नाउ देन वी गो फॉर द पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड लक्षात आलाय. देन वी गो फॉर द पाय बॉन्ड. हाउ द पाय बॉन्ड इज फॉर्म. पाय बॉन्ड म्हणजे काय बरं, व्हॉट इज पाय बॉन्ड, कसा ड्रॉ करतो आपण, कसा लिहितो पाय बॉन्ड माहिती आहे का, कशाला म्हणतात पाय बॉन्ड? पाय बॉन्ड एक असतो सिग्मा बॉन्ड, म्हणजे सिंगल बॉन्ड जो असतो त्याला सिग्मा बॉन्ड म्हणतात, आणि जिथे डबल बॉन्ड तयार होतो त्याला पाय बॉन्ड असं म्हणतात. ओके, पाय बॉन्ड मधला एक बॉन्ड डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. आता पाय बॉन्ड कसं तयार होतो पहा. The covalent bond formed by sidewise overlap. The covalent bond is formed by sidewise overlap or lateral overlap of two half-filled symmetric orbital like p orbital called as pi bond. आता समजावून घ्या पहा. ज्यावेळेस ॲक्सिस थ्रू ओव्हरलॅप होतं, म्हणजे तुमचे दोन हात तुमच्या समोर जर असतील तर करून पहा, तुमचे दोन पंजे तुमच्या समोर आहेत, ज्यावेळेस ते एकमेकांमध्ये समोर जातात त्यावेळेस त्यांचं ॲक्झियल ओव्हरलॅप होतं, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही दोन्ही पंजे असे समोर उभे कराल तुमच्या हातासमोर, आणि ज्यावेळेस एकमेकांना थ्रू द युअर लिटिल फिंगर एकमेकांना जॉईन होतील त्याला म्हणतात साईडवेज ओव्हरलॅप किंवा लॅटरल ओव्हरलॅप. ओके, आता म्हणजे काय, मी तुम्हाला फिगर काढून इथे ड्रॉ करून दाखवते बा. आता लॅटरल ओव्हरलॅप म्हणजे ज्यावेळेस पी ऑर्बिटल असा ओव्हरलॅप होईल, हा एक पी ऑर्बिटल आहे, हा दुसरा पी ऑर्बिटल आहे, ज्यावेळेस त्यांची ओव्हरलॅप अशी असेल, ह्या वेमध्ये ओव्हरलॅप असेल, ओके, अशी ओव्हरलॅप असेल, त्याला म्हणतात लॅटरल ओव्हरलॅप किंवा साईडवेज ओव्हरलॅप. आणि ह्या लॅटरल किंवा साईडवेज ओव्हरलॅप थ्रू जो बॉन्ड बनतो तो बॉन्ड बनतो पाय बॉन्ड. ओके, ह्या फिगरला आपण असं डिनोट करू शकतो. सो जो बॉन्ड बनतो तो बनतो पाय बॉन्ड. येते लक्षात. आणि सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो, ह्या ॲक्झियल ओव्हरलॅपने तयार होतो. असं ओव्हरलॅप ज्यावेळेस झालं ना ह्याला ॲक्झियल ओव्हरलॅप म्हणतात. तर ह्या ॲक्झियल ओव्हरलॅप थ्रू सिग्मा बॉन्ड बनतो.
पण जर ओव्हरलॅप असं झालं लॅटरली, जसं मी तुम्हाला आता हातांबद्दल सांगितलं, हाताचा पंजा जर तुम्ही असा उभा केला आणि लॅटरली जर तो एकमेकांना टच होत असेल तर त्याला म्हणतात पाय बॉन्ड. त्या प्रकारे तयार होतो पाय बॉन्ड. ठीक आहे. आता ह्या पाय बॉन्डचं एक्झाम्पल आपण खूप डिटेलमध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये एक एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. दॅट इज अल्किन, इथिन मॉलिक्युलमध्ये. ओके. सो ह्याचं एक्झाम्पल आहे इथिन. See, for example, मी इथिनचं डायरेक्ट फिगर काढते. इन डिटेल आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. आता फक्त फिगर समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं कन्सिडर करा की हा कार्बन आहे इथे, हा कार्बनचा पी बॉन्ड, पी ओव्हरलॅप, it is bounded with another carbon atom. Just wait. See, this is first carbon, this is the second carbon atom. हा इथे मध्ये कार्बन आहे, मी त्या कार्बनला रेड कलरने डॉट करते. असं कन्सिडर करा की हा कार्बन आहे. ओके. नाव सी, दिस इज द ओव्हरलॅप. ही जी ओव्हरलॅप झाली ना इथे मी हायलाइट केलेली ओव्हरलॅप, दॅट इज ॲक्झियल ओव्हरलॅप. ह्याला ॲक्झियल ओव्हरलॅप म्हणतात. ओके. आणि ह्या ॲक्झियल ओव्हरलॅप थ्रू तयार झाला सिग्मा बॉन्ड. आता हे जे मी स्ट्रक्चर काढले ते ह्याचं असं स्ट्रक्चर आहे बघा. कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, इकडे आहे हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. अगोदर मला सांगा, हायड्रोजनचा जो बॉन्ड असतो तो कसा असतो? एस ऑर्बिटल असतो हायड्रोजनकडे, बरोबर. तर हा आहे ह्या कार्बनकडे असणारा एस ऑर्बिटल. म्हणजे ही झाली कार्बन आणि हायड्रोजनची बॉन्डिंग. ओके. सो हे दोन हायड्रोजन आहेत इथे. कार्बन आणि हायड्रोजनचा सिग्मा बॉन्ड, सिंगल बॉन्ड हा, राईट. इकडे सॉरी, इथे तयार होईल हायड्रोजनचा सिंगल बॉन्ड. आणि इथे देखील. सो दिस इज अ सिंगल बॉन्ड ऑफ हायड्रोजन ॲटम, वन, and this is another. ठीक आहे. सी, थोडंसं इमॅजिनेशन पॉवर वाढवून हे समजावून घ्या पहा. इट इज व्हेरी इझी. हां, हे जे दाखवले मी ते कार्बन हायड्रोजनचे सिंगल बॉन्ड दाखवले, कार्बन आणि हायड्रोजनचा सिंगल बॉन्ड. आणि हा जो दाखवला तो दिस वन इज सिग्मा बॉन्ड. आता हा पाय बॉन्ड कसा तयार झाला ना? हाऊ द पाय बॉन्ड इज फॉर्म्ड? द पाय बॉन्ड इज फॉर्म बाय दिस लॅटरल ओव्हरलॅप. ज्यावेळेस हे ओव्हरलॅप असं होईल, हे ऑर्बिटल ज्यावेळेस असे ओव्हरलॅप होतील एकमेकांबरोबर, ह्या टाईपमध्ये त्यांचं ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग असेल, ओके, तर त्याला म्हणणार आहे आपण पाय बॉन्ड. हा जो ओव्हरलॅपचा प्रकार तयार झाला, दॅट ओव्हरलॅप इज कॉल्ड ॲज पाय बॉन्ड. आणि इथे तयार होतो तो पाय बॉन्ड. ठीक आहे. अल्किन मॉलिक्यूल, इथिन मॉलिक्यूलचं एक्झाम्पल पाहिलं आपण. हे आपण पुढे एकदम डिटेलमध्ये परत स्टडी करणार आहोत. आत्ता फक्त समजावून घ्या की पाय बॉन्ड म्हणजे काय असतो. मग पाय बॉन्ड कसा तयार होतो? थ्रू दिस लॅटरल ऑर साईड वाईज ओव्हरलॅप. ही जी ओव्हरलॅप आहे ती साईड वाईज ओव्हरलॅप झाली. सो द ओव्हरलॅप इज साईड वाईज. व्हाईल ही जी ओव्हरलॅप होती ती ॲक्झियल ओव्हरलॅप होती. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट पाय बॉन्ड, हाऊ द पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द लॅटरल ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल. सी, एस ऑर्बिटल, एस पी ऑर्बिटल पाय बॉन्ड दाखवत नाही, फक्त पी ऑर्बिटल पाय बॉन्ड दाखवतात. ते पण कसं? ज्यावेळेस ते लॅटरली ओव्हरलॅप होतात, ओके, किंवा साईडवेज ओव्हरलॅप होतात. ते ॲक्झियली ओव्हरलॅप झाले तर ते काय दाखवतात? ते दे कॅन शो सिग्मा बॉन्ड. Okay, all of you get about the pi bond? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. ठीक है. Now see,
द नेक्स्ट पॉइंट इज डिफरन्स बिटवीन द सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. तुम्हाला आतापर्यंत हा सगळा पॉईंट समजलाय का? चेक करा एकदा. हा डिफरन्स तुम्ही घरी देखील लिहू शकता, तुमच्या बुकमध्ये एकदम व्यवस्थित दिलेला आहे. डिफरन्स बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. ठीक आहे. आतापर्यंत आपल्याला फक्त माहिती होतं की सिंगल बॉन्ड काय असतो, डबल बॉन्ड काय असतो, पण आज आपण हे शिकलो की सिग्मा बॉन्ड काय असतो किंवा तो कसा तयार होतो सिग्मा बॉन्ड. सो हाऊ द सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. ज्यावेळेस दोन लिनियर हाफ फिल ऑर्बिटल एकमेकांच्या जवळ येतात, ओव्हरलॅप होतात, त्यावेळेस ते सिग्मा बॉन्ड तयार करतात. मग ते तीन ऑर्बिटल कोणते असतात? तीन वेगळे टाईप कुठले असतात? SS ओव्हरलॅप, SP ओव्हरलॅप आणि PP ओव्हरलॅप. मला सांगा बरं SS ओव्हरलॅपचं एक्झाम्पल. कॅन यू टेल मी द एक्झाम्पल फॉर द SS ओव्हरलॅप? Just molecule. व्हेरी गुड. PP ओव्हरलॅप F2 molecule. आणि SP ओव्हरलॅप. HF molecule. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो व्हॉट इज द एक्झाम्पल फॉर द पाय बॉन्ड? Ethene. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट किंवा तुमच्यासाठी एक होमवर्कचा पॉईंट असेल, दॅट इज राईट द डिस्टिंग्विश बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. ओके, तुमच्याकडे जे बुक आहे त्या बुकमध्ये पाहून लिहू शकता तुम्ही हा डिस्टिंग्विश. राईट अ डिफरन्स बिटवीन sigma bond and pi bond. ओके, हा एक क्वेश्चन आपल्याला करायचा आहे, तुम्हाला करायचं आहे घरी. ठीक आहे. सो इज देअर एनी डाऊट? कुणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आत्तापर्यंत झालेल्या पॉईंटमध्ये कोणत्या पॉईंटमध्ये काही डाऊट? कधी अभ्यास केला का तुम्ही? अभ्यास केला असेल तर काही डाऊट आला असेल तर तुम्ही एनी टाइम विचारू शकता. ओके, ठीक आहे. उद्यापासून मे बी Ma'am, येस. ICl2 मायनस वर लोन पेअर किती येतील? काय? ICl2 मॉलिक्यूल आहे हां हां जो की ICl2 मायनस आहे Cl. हां हां. त्याच्यावर लोन पेअर किती येतील? ICl2 मॉलिक्युलवर लोन पेअर किती येतील? ओके, आपल्याला करून पाहावं. बट Cl2 हा मायनस आहे. Cl2 हा मायनस आहे. बरं, ठीक आहे. करूयात आपण एक मिनिट. आयोडीन. आयोडीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? हा आयोडीन, बरोबर. आयोडीनचा हा एक इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, 3 4 1 2 3 4 5 6. हां, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन. राईट. क्लोरीन, समजा हा क्लोरीन घेतला आपण, क्लोरीनकडे असतात 7 इलेक्ट्रॉन, तर हा एक इलेक्ट्रॉन इथे बॉन्डिंग बनवेल. 1 2 3 4 5 6. हा दुसरा क्लोरीन, दॅट इज 1 2 3 4 5 6. ओके, त्याच्यानंतर म्हणजे इथे बॉन्डिंग असं होईल, Cl बॉन्ड आयोडीन बॉन्ड Cl. Cl कडे आहेत हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज Cl2 मायनस आहे का? Cl2 2 मायनस की Cl मायनस आहे फक्त?
सीएलचे 2 मॉलिक्युल आहेत आणि सीएल वर एक मायनस चार्ज आहे. ओके ओके हां ठीक आहे बरोबर आहे. मग हा तुम्हाला कॉम्प्लेक्स करावा लागेल आणि ह्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज दाखवावा लागेल. सो दिस आयोडीन विच हॅज दिस काइंड ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक लोन पेअर लिहायची राहिली आपली. 1 2 3 4 5 6 ह्या प्रकारचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. हा क्वेश्चन काय होता? हेच की लोन पेअर किती येतील. सो किती लोन पेअर आले ह्याच्यावर? आयोडीनवर 3 लोन पेअर. क्लोरीनवर की आयोडीनवर? आयोडीनवर ना. पूर्ण ICl2 वर. ICl2 मॉलिक्युलवर का? मग इथे हो. सगळे काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. आणि जर फक्त आयोडीन बद्दल विचारलं असेल तर 3 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. येते का लक्षात? येस मॅम. Okay. So this is a structure for the ICl2 molecule. ICl2 minus. तर आयोडीनवर येतात मग 2 बॉन्ड पेअर असतात आणि 3 लोन पेअर असतात. हे 2 बॉन्ड पेअर आहेत आयोडीनवरच्या आणि ह्या 3 लोन पेअर आहेत आयोडीनवरती. ओके. हे ICl2 तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं असेल, मे बी एकदा चेक करून पहा. आले लक्षात? येस मॅम. ओके. इज देअर एनी अनदर डाऊट? नो मॅम. ठीक आहे. ओके देन वी स्टॉप. उद्यापासून मे बी तुमचं लेक्चर चेंज होईल. माझं लेक्चर नसेल उद्या. सो वी विल मीट आफ्टर 1 वीक राईट. तोपर्यंत होमवर्क कंप्लीट करा, स्टडी करा. काही डाऊट आला तर नेक्स्ट वीकमध्ये आपण बघूया. ओके बाय.